BA फर्स्ट इयरच्या, BCom फर्स्ट इयरच्या आणि BSc फर्स्ट इयरच्या कोलेश्वर महाविद्यालयातील माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महात्मा फुले यांच्या अखंडाचा विचार आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, महात्मा फुले यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरुस्थानी मानलेला आहे. एकेकाळी महात्मा फुले यांचा विचार मागे पडलेला होता, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरु मानल्यामुळे, त्यांच्या साहित्यावर भाष्य केल्यामुळे फुले पुन्हा जोमानं प्रकाशाच्या झोतामध्ये आले. ब्राह्मण समाजांचा बाबासाहेबांपेक्षाही महात्मा फुल्यांवर अधिक राग आहे. कारण फुल्यांनी ब्राह्मण समाजाला त्या काळामध्ये खूप खडसावलेला आपल्याला दिसून येईल. तो काळ तसा होता. आजच्या काळामध्ये बदल झालेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड ब्राह्मण समाजाला सोबत घेतलेला आहे. कितीतरी बाबासाहेबांनी ब्राह्मण समाजानं साथ दिलेली सुद्धा आहे. लोकमान्य टिळकांचा मुलगा श्रीधरपंत असेल, सहस्रबुद्धे असतील, चित्रे असतील, टिपणीस असतील, कितीतरी आपल्याला सांगता येतील. जेंदे दवळीकर असतील, अजून मराठ्यांचे धोंडो केशव कर्वे असतील, यांनी साथ दिलेली आहे. बाबासाहेबांचा विरोध मुळामध्ये शोषण करणारी जी प्रवृत्ती आहे तिला ब्राह्मण्य असं म्हणलेलं आहे. आमचा विरोध ब्राह्मण जातीला नाही, ब्राह्मण्य प्रवृत्तीला आहे. आणि ती प्रवृत्ती दलितामध्ये, जगाच्या पाठीवर कुठल्याही माणसांमध्ये असू शकते. विद्यार्थी मित्रांनो, ते सज्ञान असल्या कारणामुळं अज्ञानी लोकांचा थोडासा अधिक फायदा घेतला. त्यामुळे फुल्यांनी सांगितले की तुम्ही सज्ञान व्हा. बुद्धांनी सांगितलं अज्ञानामुळे तुमच्या वाट्याला दुःख आलेलं आहे. आणि महात्मा फुल्यांनी सांगितले की अविद्येमुळे तुमच्या वाट्याला दुःख आलेलं आहे. तुमच्या दुःखाचं कारण अविद्या आहे. आणि हे अविद्या घालवायचे असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या हाकेला ओ देऊन शिका, संघटित आणि संघर्ष करा या मंत्राला अनुषंगून दलित मोठा वर्ग शिकला. आणि फुल्यांनीही त्या काळामध्ये शूद्र, अतिशूद्र, स्त्री, पुरुष, स्त्रिया सर्वच यांनी शिक्षण घ्यावं म्हणून फुल्यांनी गवंड्याच्या वाड्यामध्ये पुण्यामध्ये 48 साली शाळा काढल्या. आणि त्या शाळेमध्ये सुद्धा सर्व ब्राह्मण जातीच्या मुली अधिक होत्या. अस्पृश्यांच्या मुलासाठी फुल्यांनी शाळा काढल्या. आणि त्याने सांगितले की ब्राह्मण समाजाला बगलेशी गच्च धरा आणि पोरी शिकवा. काही करा, मुलींना तुम्ही शिकवा, हे फुल्यांनी सांगितलं. आणि ब्राह्मण आपलं इंग्रज या देशामध्ये आल्यामुळे शिक्षण खुलं झालं, न्यायव्यवस्था खुली झाली आणि तळागाळातील बहुजन समाज मोठ्या प्रमाणामध्ये शिकू लागला. हे फुले शाहू आंबेडकरांची प्रेरणा. मित्रांनो, शाहू महाराजांनी सयाजीराव गायकवाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती दिली आणि सन्मानानं वागवलं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले. आणि एका विद्येवर, ज्ञानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक क्रांती केली. ते विद्या शिकवा तुम्ही आपल्या मुलामुलींना, हे फुल्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. कारण शिक्षणाचं शस्त्र हे सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं शस्त्र असल्यामुळे बाबासाहेबांच्या समोर जग नतमस्तक होताना आपल्याला दिसेल. आणि फुल्यांनी त्या काळामध्ये या बहुजन समाजाची, या शेतकऱ्यांची उघड अशा प्रकारची बाजू त्या कालखंडामध्ये मांडलेली आपल्याला दिसून येईल. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण विचारवाद एका बाजूला आहेत आणि त्याचबरोबर फुले एका बाजूला आहेत. महाराष्ट्रातले सर्व विचारवंतांच्या समोर महाराष्ट्र समाज आहे, तर महात्मा फुलेंच्या समोर संपूर्ण भारतीय समाज आहे. काही बोलके सुधारक आणि काही करते सुधारक आणि माझ्या बुद्धीला पटेल ते करेल असे म्हणणारे काही सुधारक या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये होते. फुले बोला तसे चाले त्याची वंदावी पाऊले. फुले हे बोलके सुधारक नव्हते, फुले हे करते सुधारक होते. बोलणं आणि कृती आणि युक्ती याच्यामध्ये फुल्यांमध्ये फरक आपल्याला दिसून येत नाही. आणि म्हणून फुल्यांनी त्या काळामध्ये
प्रचंड अशा प्रकारची क्रांती केली आणि शिक्षणाला महत्त्व दिलं. अविद्येमुळे तुमचा नाश झालेला आहे. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ अविद्येने केले. हे फुल्याने सांगितलेलं आहे. आणि पोरापुरीस तुम्ही शिकवले पाहिजे आणि शहाणे केले पाहिजे, त्याच्याशिवाय हा प्रश्न तुमचा दुःखाचा सुटणार नाही. आणि म्हणून फुल्याने त्या काळामध्ये ही केलेली मांडणी आहे. फुल्याने इतिहासाची मांडणी केली, समाजाची मांडणी केली, धर्माची मांडणी केली. आणि जो धर्म इथं मनुस्मृतीसारखा माणसाला माणूस म्हणून जोगू देत नाही, असा धर्मग्रंथ जाळला पाहिजे असं फुल्याने म्हटलं होतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. असा धर्म म्हणून मनुष्याला मनुष्य म्हणून वागवत नसेल तर त्याच्यापेक्षा दुसरा धर्म काढावा म्हणून फुल्याने सत्यशोधक धर्म काढला आणि त्याच्याकडून सत्यमेव जयते हे वाक्य बाहेर आलेलं आहे. आणि म्हणून की फुल्याने हे सत्यशोधक सार्वजनिक सत्यशोधक धर्म काढला. विद्यार्थी मित्रांनो, बुद्धाच्या नंतर अशोक सम्राटाने धर्मामध्ये क्रांती केली. महात्मा बसवेश्वरांना अनुभव मंडपामध्ये क्रांती केली. महात्मा फुलेने सार्वजनिक सत्यधर्म काढला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केला. या सगळ्या बुद्धापासून ते बाबासाहेबांपर्यंत धर्मांतरांचा चिकित्सक अभ्यास हे बदल कसे होत आलेले आहेत याचा करणं फार गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही. नियम माणसासाठी आहेत, माणसासाठी नियम आहेत, मनुष्य नियमासाठी नाही. घटना माणसासाठी आहे, माणूस घटनेसाठी नाही. घटनासाठी माणसासाठी बाबासाहेबांनी घटना लिहिली. हे धर्मग्रंथ माणसासाठी आहेत, हे जग माणसासाठी आहे. या जगाचा निर्माता माणूस आहे. माणूस या जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. माणसापेक्षा या जगामध्ये कुणीच श्रेष्ठ नाही. माणसानेच परमेश्वर निर्माण केलेले आहेत. फक्त एक निर्मिक या जगामध्ये नियंत्रण करणारा कुणीतरी असावा, अशी एक श्रद्धा महात्मा फुले यांची आहे. आणि म्हणून ही निर्मिक एक शक्ती आहे. फुले विज्ञानवाद मानणार आहेत, फुले नीतिमत्ता मानणार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी हे माणसासाठी या जगामध्ये माणूस मोठा आहे. आणि मग स्त्री असो पुरुष असो दोघं समान आहेत. निसर्गाने समान अधिकार दिलेले आहेत. मानव अधिकार असतील, मानव निर्मित अधिकार असतील, स्त्री आणि दोघांमध्ये तेवढेच आहेत. यवना याच्यापेक्षा फुल्याने स्त्री पुरुषापेक्षा काकांवर श्रेष्ठ असं सांगितलेलं आपल्याला दिसेल. आणि म्हणून त्या काळामध्ये स्त्रियांनी शिकलंच पाहिजे म्हणून फुल्याने त्या काळामध्ये शाळा काढल्या. हो, फुल्यांवर त्या काळामध्ये चारित्र्य सुंतुडी मारले गेले. फुले फार पुढे गेलेले आहेत. फुल्यांचे आईवडील एकदा म्हणायला लागले की तुम्हाला मूल होत नाही, तुमचं आपण दुसरं लग्न करू. फुले म्हणायला लागले करू. परंतु एकदा आम्ही दोघंही, मी आणि सावित्रीबाई, डॉक्टराकडे जाऊन तपासून घेऊ. एकदा माझ्यामध्ये दोष असेल तर सावित्रीबाईचं लग्न लावू आणि सावित्रीबाईमध्ये दोष असेल तर मग मी लग्न करेन. हे तुम्हाला मान्य आहे का अगोदर सांगा. फुले किती पुढे गेलेले आहेत बघा. आणि बहुसंख्य करून स्त्री ही वांध नसती, भूमी ही वांध नसती. मुलगा होणं हे पुरुषांच्याच हातामध्ये हे आता कळू लागलेलं आहे. आणि तिला दोषी दिले गेले जाताना आपल्या दिसून येईल. जगामध्ये सगळे गुन्हे माफ करणारी फक्त मातृत्व आहे. आणि या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ मातृत्व आहे. मातृत्वाच्या व्यतिरिक्त दुसरं स्त्रीवर श्रेष्ठ नाही. वात्सल्याची भावना, बुद्धाची करुणा, आघात असणारी ही मातृत्वाजवळच आहे, इतरत्र कुठेही नाही. जगातले सगळे गुन्हे माफ करणारी ही माता आई आहे, स्त्री आहे. त्या स्त्रीचा ज्या देशामध्ये सन्मान केला जातो, ज्या देशामध्ये स्त्री शिकली जाते, तो देश पुढे जातो. जिच्या हाती शिक्षणाची दोरी ती जगाला उद्धारी असं म्हणायला पाहिजे. जिच्या हाती पाळण्याची दोरी, मुलं मुलं खरं मुलं चुलं, हे फुल्यांनी नाकारलं. जिच्या हाती शिक्षणाची दोरी ती जगाला उद्धारी. जी माता आपल्या मुलाला जाती धर्माच्या पलीकडे जाऊन शिक्षण देते आहे ती खरी शोभे माता मनुष्याला, असं फुल्यांनी म्हटलेलं आपल्याला दिसून येईल. फुले काळाच्या कितीतरी पुढे गेलेल्या आहेत. फुल्यांनी असं म्हणले या धर्मग्रंथाचा अभ्यास केल्याच्या नंतर वेद हे भेद आहे, भाकड कथा आहेत असं फुल्यांनी म्हटलं. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. फुले म्हणतात रावण माणूस नव्हता का? माणूस नव्हता तर संयमवराला कसं बोलवलं होतं? आणि जी घोडा सीता
बाणाचा घोडा करून खेळत होती, तो बाण रावणाला उचलला नाही, तर मग सीता कशी उचलली? फुले तर्कनिष्ठ बोलताना आपल्याला दिसून येतात, इतिहासाचे मान्य करण्याचा प्रयत्न करतात, संशोधनाकडे येऊन जाताना आपल्याला दिसून येतात. अनेक गोष्टी फुल्याने त्या काळामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून त्या काळामध्ये शिक्षण शिकण्यासाठी या मुलींना फुल्याने शूद्रांना खुलं करून टाकलेलं आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून हे सर्व शिकले. त्या कालखंडामध्ये फुले पुढे जाऊन म्हणायला लागले स्त्रियांच्या बाबतीमध्ये, ज्या स्त्रियांची पावलं, एकदा घटना घडली होते, काशीबाई नावाची बाई जड झाली गवंडेच्या वाड्यामध्येच, आणि जड झाल्यामुळे ती बाई एक मेल्यानंतर दुसरी काशीबाई दत्तक घेतली. तिच्या पुढे यशवंत मुलगा झालेला आहे. आणि ती बातमी फुल्यांच्या त्या काळात कानावर आल्याच्या नंतर मग फुल्यांनी विद्यार्थी मित्रांनो बाजारामध्ये पाट्या झळकावल्या आणि सांगितलं की ज्या स्त्रियांचे वाकडे पाऊल पडले असतील, त्या काळामध्ये स्त्रियांची लवकर लग्न केली जात असत आणि पुरुष वयस्कर असल्यामुळे हे मरत असत चाले आणि त्यांची आबाळ होत असे. आणि मग ही पोटाची जशी माणसाला भूक आहे तशी शरीराची प्रत्येक माणसाला भूक आहे. मग ती स्त्री असो पुरुष असो, हे नैसर्गिक आहे, हे आपण नाकारू शकत नाही. फक्त ते एका माणसांच्या बरोबर असावायच एवढी एक आट आहे आपण माणसं म्हणून. आणि म्हणून अशा स्त्रियांचे काही वाकडे पाऊल पडले असतील तर अशा स्त्रियांनी ज्योतिरावाच्या प्रतिबंधक ग्रहामध्ये येऊन आपल्या बाळाला सुखरूपपणे जन्म देऊन जावावे. कुणालाही सांगितलं जाणार नाही. आणि अनेक स्त्रियांची बाळातपण सावित्रीबाईंनी केले मित्रांनो. सावित्रीबाईला फुल्याने शिक्षण शिकवलं आणि सावित्रीबाईनं या मुलींना त्या काळामध्ये शिक्षण शिकवलेलं आहे. मातंग समाजाची साळवे नावाची मुक्ताबाई त्या काळामध्ये परमेश्वराला ही लाडू खाऊ माणसा मला इथं माणसासारखा वागवत नाहीत, तुझ्या दरबारामध्ये परमेश्वरा चांगलं वागवतात का नाही सांग, असा एक प्रश्न परमेश्वराला एका निबंधामधून मुक्ता साळवे विचारताना आपल्याला दिसत आहे. हे फुल्यांचं कर्तृत्व आहे. स्त्री पुरुष तुलना जन्माला येणे हे महात्मा फुल्यांची प्रेरणा आहे. तुम्ही सदाचारानं वागा, मग आम्ही सदाचारानं वागू. ताराबाई शिंदेचं पुस्तक 100 वर्षानं बाहेर आलं मित्रांनो, दाबून ठेवलं गेलं. आणि ही फुल्यांची सगळी प्रेरणा आहे. स्त्रियांना मुक्त केलं पाहिजे, स्त्री माणूस म्हणून जगली पाहिजे. स्त्रियाकडे बघण्याचा फुल्यांचा उदार अशा प्रकारचा दृष्टिकोन तो बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलामध्ये आणून स्त्रियांना पूर्णपणे मुक्त केलं. हिंदू कोड म्हणजे स्त्रियांच्या मुक्तीचा जाहीरनामा मुकुटमणी आहे. हे एकदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून या स्त्रिया आज मान आणि सन्मानाने जगू लागलेल्या आहेत. 100 वर्ष इंग्लंडला मतदानाधिकार स्त्रियांना मिळाला, इथं अगोदर मिळालेला आहे त्याच्या. हे एकदा आपण लक्षात घ्या. म्हणजे फुल्यांची बघण्याची, स्त्रियाकडे बघण्याची दृष्टी, अस्पृश्याकडे बघण्याची दृष्टी, त्या काळामध्ये फुल्यांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की फुल्यांनी पाण्याचा हौद रिकामा करून दिला. हौद रिकामा करून दिला म्हणजे काय? फुले विहिरीतलं पाणी काढत, आडातलं पाणी काढत, पुन्हा विहिरीत टाकत, त्या हौदात टाकत, लोक घेऊन जात असत. म्हणजे फुले जात पडत होती. हौद रिकामा केलाच केला, परंतु विहीर रिकामी केली. आड सुद्धाही आडातलं विहिरीतलं पाणी घेऊन जायला फुल्यांना मोकळीक त्या काळामध्ये दिलेली आपल्याला दिसून येईल. फुल्यांनी जातीयता पाळलेली नाही. ही जातीयता मोडली पाहिजे. स्त्री पुरुष समानता या ठिकाणी आली पाहिजे. स्त्री पुरुष भेद या ठिकाणी नष्ट झाला पाहिजे. ही फुल्यांची भूमिका होती. आणि म्हणून शूद्रानो शाने कार्य वारे आणि मुला मुलींना शिकवून शाने करा असं म्हणलेलं आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून फुले या काळामध्ये अन्यायाच्या विरोधामध्ये बोलणारा फार मोठा बंडखोर या काळामधला हा माणूस आहे. आणि म्हणून फुले बोलते तसं चालतात. जे बोलके सुद्धा काय त्यांना फुल्यांनी काय म्हटलं? हे शेळ्याच्या गळ्यातील गलोले आहेत. फुल्यांच्या भाषेवर त्या काळामध्ये टीका झाली मित्रांनो. फुल्यांना मराठी चांगले येत नाही, इंग्रजी चांगले येत नाही. गुलामगिरीची प्रस्तावना आपण वाचल्याच्या नंतर फुल्यांना चांगले इंग्रजी येते आपल्याला कळेल. फुले लोकभाषेमध्ये बोलत आहे. ज्या लोकांना कळतं त्या भाषेमध्ये अधिक बोललेलं चांगलं. साधू संत बसवेश्वर असतील, टागोर असतील, नामदेव असतील, चक्रधर स्वामी असतील, गौतम बुद्ध असतील, हे सगळेच माणसं लोकभाषेमध्ये बोललेले आहेत ना. आणि या फुल्यांना मराठी चांगलं येत नाही. फुल्यांचा एकही पुतळा या पुण्यामध्ये नाही, अजून कुठेच असणार नाही. ज्यांनी असे म्हणते त्यांचेच पुतळे नाहीत. आज शिक्षणासाठी क्रांती केली फुल्यांनी, तर अजून जातपात सोडत नाहीत. भाजी मंडईला फुल्याचं नाव, ग्राम स्वच्छतेला गाडगेबाबाचं नाव,
शाळेला नाव देत नाहीत. अजूनही जातीयता गेलेला आपल्याला दिसून येत नाही. फुले ही एक क्रांतिकारी नवी समाज व्यवस्था, ज्या समाज व्यवस्थेमध्ये कुणीही कुणाचं शोषण करणार नाही, अशी एक नवी समाज व्यवस्था फुल्यांना या ठिकाणी निर्माण करायची होते. अन्याय, जुलूम, अत्याचाराच्या विरोधामध्ये फुले संवेदनशील होते, व्यापक मनाचे आणि व्यवहारिक मनाचे फुले होते. आणि म्हणून या ठिकाणी फुले एक चिंतनशील, या काळामध्ये चिंतनशील आणि कृतिशील अशा प्रकारचा विचारवंत, स्त्री आणि पुरुष भेदाभेद मोडणारा, सामाजिक दर्जा देणारा, समान हक्क आणि स्वतःची प्रगती करण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचं आहे हे सांगणारा आणि समतादृष्टी समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी जन्मभर काम केलेलं आहे. ज्ञानादृष्टी समाज निर्माण करणं हे फुल्यांनी फार मेहनत घेतलेली आहे. बाबासाहेबांचं ते स्वप्न होतं. संघर्ष त्यांनी फुल्यांनी त्या काळामध्ये आयुष्यभर केलेला आपल्याला दिसून येईल. आणि मग त्या काळामध्ये ज्यांनी शोषण केलेलं आहे त्याला फुल्यांनी खर्चावलेलं आहे. शूद्रातील शूद्रांना ज्ञानापासून वंचित ठेवल्या कारणामुळं ब्राह्मण समाजावर त्या काळामध्ये थोडा राग आहे. आणि गुलामगिरीमध्ये ठेवून शोषण केल्यामुळं थोडासा फुल्यांचा राग आहे. तो राग त्या काळामध्ये होता. आज तसा राग धरायचं काही कारण नाही. आज खूप सुधारणा झालेल्या आपल्याला दिसून येतील. याचबरोबर आणखीन एक वेगळे सांगता येईल, फुल्याची दूरदृष्टी. ब्राह्मणेतर समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करून या प्रगती समाजामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. आणि जातीमधला भेद जातीबाहेर जाऊन विचार त्यांनी मांडला. समाज सुधारणेच्या कार्यक्षेत्रामध्ये ज्योतिराव फुलेचा उदय होणं ही 19व्या शतकातील अत्यंत भारतीय प्रबोधनामधील महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आणि म्हणून मूक माणसाच्या हृदयाला वाचा फुलली. जे मूक होते त्यांना बोलकं केलं आणि बोलकं करून शिक्षण देऊन त्यांच्या भावना अन्याय जुलूम अत्याचारामध्ये उभं केलं. आणि इंग्रजी राज्यातील स्त्री सुद्धाच्या शिक्षणाची उपेक्षा झाली गेलेली होती. हे शिक्षण सर्व वरिष्ठ वर्गामधून खालच्या वर्गात जिरपत येईल. फुल्यांचं असं म्हणणं होतं, खालच्या वर्गातून वरच्या वर्गामध्ये जिरपत जाईल. हे खरं होतं. आणि ज्या ज्या रूढी आहेत त्या रूढी भारतीय परंपरेनं रूढी पाळल्या आणि स्त्री पुरुषांना, या शूद्र स्त्री पुरुषांना, स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे. त्या स्त्रियांना पहिल्यांदा फुलांनी शिकवलं. त्याचबरोबर आणखीन एक अशा स्त्रियाने मी सांगितलं, कितीतरी उदाहरणं सांगता येतात मित्रांनो. एक गरोदर ब्राह्मण बाईची मुलगा त्यांनी सावित्रीबाईनं दत्तक घेतलेला आहे, काशीबाईचा. भिड्याच्या वाड्यामध्ये ज्योतिबाने पहिली शाळा 1848ला काढली, 1851ला शाळा काढली. कितीतरी 3-4 शाळा फुल्यांनी काढलेल्या आपल्याला दिसून येतील. हे शिक्षणाची गंगोत्री महात्मा फुल्यांनी त्या काळामध्ये निर्माण केली. शिक्षणाची सोय समाजातील सर्व थराथरामध्ये पोहोचावी, शिक्षणापासून सर्वांचा लाभ व्हावा, शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये. समाजातील अनाडी अशिक्षित लोकांची फसवणूक उच्चवर्णीयांनी केलेली आपल्याला दिसून येईल. आणि अज्ञानामध्ये ठेवून या सज्ञान लोकांनी त्यांचं शोषण केलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही सज्ञान झालं पाहिजे हे फुल्यांनी सांगितलं. आणि 1973 साली महात्मा फुल्याने सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ब्राह्मणेतर समाजातील सुधारणेच्या चळवळीला त्यांनी मार्गदर्शन त्या काळामध्ये केलं. समाज सुधारणेची महाराष्ट्राची अशी एक चळवळ त्या काळामध्ये निर्माण केली. शूद्र अतिशूद्र यांची ब्राह्मण पुरोहिताकडून होणारी जी पुरवणूक आहे ती बंद करायची होते. मानवी हक्क अधिकार याची शिकवणूक देणं आणि त्याचबरोबर धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करणं सत्यशोधकाचे ध्येय धोरण या पद्धतीची होती. सर्व मानव प्राणी एकच देवांची लेकरं आहेत. ही सबब माझी भावंडे आहेत, आम्ही त्यांचे, ते माझे वेगळे नाही हे फुल्यांनी सांगितलं. त्याचबरोबर परमेश्वराची पूजा करत असताना पुजारी मला जो दलाल आहे, पुजारी हा दलाल फुल्यांनी म्हटलेला आहे, तो काढून टाकला. परमेश्वराची भक्ती करण्यासाठी या दलालाची काही गरज नाही. पूजा भक्ती अगर ध्यानधारणा करते वेळी अगर धार्मिक विधीच्या वेळी मध्ये त्याची गरज नाही हे फुल्यांनी सांगितलं. आणि या परमेश्वराच्या अनुषंगाने त्याच्या पूजा करून देशाच्या 5 पट उत्पन्न मंदिरांचं जास्त आहे, देवळांचं जास्त आहे हे हरी नरकेने सांगितलेलं आहे. हे विशिष्ट वर्ग खातो आहे. याच्यासाठी हा मध्यस्थी काढून टाकला पाहिजे आणि या मध्यस्थीला पगार देऊन पुजारी हे ठेवले पाहिजेत हे बाबासाहेबांनी म्हणलेलं आहे. धर्माचे देवळा का देवळाचे धर्म असं प्रबोधनकार ठाकरेंनी त्या काळामध्ये लिहिलेलं आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून फुल्यांनी त्या काळामध्ये या संदर्भामध्ये पूजा अर्चा करणाऱ्याला खडसावलेला आपल्याला दिसून येईल. सत्यरूपी परमेश्वराशी तुम्ही सत्यरूपी परमेश्वराची साक्ष ठेवून मी अशी प्रतिज्ञा करीत आहे की प्रतिज्ञेप्रमाणे वागण्यास मला सर्व येईल. काही नियम सत्यशोधक समाजाची त्यांनी केलेली होती ते आपल्या समोर ठेवलेले आहेत.
जातीतील लोकांना या ठिकाणी मोकळं ठेवलं होतं. ब्राह्मण, मार, मांग, जू आणि मुसलमान हे चळवळीच्या आरंभी सत्यशोधक समाजाचे सभासद त्या काळामध्ये होते आणि म्हणून सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाज पद्धतीने काही माणसं लग्ने लावू लागले आपल्याला दिसून येतात. अशोक सम्राटच्या नंतर हा एक बदल आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शेवटचा एक बदल आहे. त्याचबरोबर गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिला. गुलामगिरीची प्रस्तावना वाचत असताना पुढे चांगले इंग्रजी येतात आपल्याला दिसून येईल. मानसिक ब्राह्मणिझमच्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी लिहिलेला हा ग्रंथ आहे. आता आपण ते नाकारू शकत नाही. 1863 साली अब्राहम लिंकनने अमेरिकेतील गुलामगिरी नष्ट केली. मानवी स्वातंत्र्याच्या स्फूर्तीप्रद कामगिरींचा प्रभाव ज्योतिरावाच्या मनावर पडलेली एक नोंद शिल्पकार चरित्रकोशामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. आणि त्या काळामध्ये या प्रवृत्तीवर मोठा फुल्याने हल्ला केलेला आपल्याला दिसून येईल. आणि मग लोकांच्या मनामध्ये आत्मविश्वास, आत्मसन्मान महात्मा फुल्यांनी त्या काळामध्ये निर्माण केलेला आपल्याला दिसून येईल आणि या समाजाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसेल. कोणताही धर्म ईश्वर प्रणित नाही, कोणताही धर्मग्रंथ देव निर्मित नाही. पृथ्वीच्या पृष्ठभागावर जेवढी म्हणून मानवी निर्मिलेली धर्मपुस्तके आहेत त्यापैकी एकही पुस्तकामध्ये आरंभापासून शेवटपर्यंत सार्वजनिक सत्य दिलेलं नाही. चातुर्वर्ण व जातीभेद या संस्था देव निर्मित नाहीत तर मनुष्य निर्मित आहेत हे फुल्यांनी सांगितलं आणि खरंच आहे. सार्वजनिक सत्य धर्मपुस्तकामध्ये हा माणसाने निर्माण केलेला आहे. विश्व कुटुंबाचा एक जाहीरनामा गुलामगिरीमध्ये त्यांनी मानला आणि मूलभूत मानवी हक्क आणि त्यावर आधारित विश्व कुटुंबवाद आणि जीवनाचे आणि विश्वासाचं एक दर्शन बुद्धिवादी दृष्टिकोनातून फुल्यांनी या काळामध्ये घडवलेलं आपल्याला दिसून येईल. शूद्रांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि स्वतःची उन्नती करून घेतली पाहिजे हा आग्रह ज्योतिबाने त्या काळामध्ये धरलेला आपल्याला दिसतो आहे. आणि ज्या ब्राह्मण समाजाने नीच मानलेल्या सर्व शूद्रांना भिल्ल कोळी वगैरे यांना जे बाजूला केलेलं आहे, जे वागणूक चांगली दिलेली नाही त्याच्यातून तुम्ही मुक्त व्हा असं म्हणजे नाही. आणखीन एक वेगळेपण आहे. भारी समाज क्रांतीचे खरं तर फुल्यांना जनक बनायला पाहिजे. भारतातील सामान्य जनतेच्या नवयुगाचा प्रेषित आहे, प्रेरणात आहे. अनेक लोक भारावून सत्यशोधक समाजामध्ये त्या काळामध्ये आले आणि आपल्या लिहिण्याच्या कागदावर ब्रीद वाक्य त्यांनी लिहित असत की सत्यमेव जयते हे तिथून वाक्य मित्रांनो आलेलं आपल्याला इथून हे एकदा आपण लक्षात घ्या. याबरोबरच आणखीन एक गोष्ट अशी आपल्याला दिसून येईल मित्रांनो की फुल्यांच्या सगळ्या वाङ्मयाकडे बघत असताना या 18व्या शतकामध्ये फुल्यांनी खूप लेखणी केलेलं आहे. तृतीयरत्न नावाचं नाटक 1885 साली लिहिलेलं आहे. बालादरठ आणि शारदा नाटकाचे जे प्रश्न त्यांनी इथं हाताळलेले आपल्याला दिसून येतील. पहिला शिवछत्रपतीवरचा शिवाजी महाराजांचा पोवाडा कोळ भूषण नावाचा पहिला महात्मा फुल्यांनी लिहिलेला आहे. कुणबी, माळी, मार, मांग वगैरे पात्रे घातलेल्या स्त्रियांच्या उपयोगी पडावा असं म्हणलेलं आहे. या पोवाड्यांच्या कमालीच्या भावपूर्ण शब्दामध्ये शिवाजीराजाचा गौरव त्यांनी केलेला आपल्याला दिसेल. अखंड रचना फुल्यांनी केलेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे तुकारामाच्या अभंगवाणीचं स्मरण करून देणारी ही रचना आहे. मानवी जीवनातील विसंगतीचं दर्शन करून देणार आहे. मानवी प्रवृत्तीवर भाष्य करणार आहे. सत्याविने जग नाही अन्य धर्म कोणी त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे की सत्य हाच धर्म आहे. ब्राह्मणाचे कसब असेल की देव भोळ्या अनाड्या शेतकऱ्यांना देऊन त्याचं शोषण केलेलं त्यांनी म्हणलेलं आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून या ठिकाणी फुल्यांच्या सगळ्या ग्रंथाकडे बघत असताना या व्यवस्थेच्या वृद्धामध्ये फुल्यांनी या ग्रंथामधून आवाज उठवलेला आपल्याला दिसून येईल. सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजाचे सभासदत्व सर्व लोकांनी त्या काळामध्ये ठेवले होते. आणखीन एका पुस्तकाचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येत नाही मित्रांनो. या अखंडाची रचना जी आपण म्हणतो, ब्राह्मणाचे कसब जे आपण म्हणतो, ब्राह्मणाचे ते नाही प्रयोजन द्यावे फार कडक बोललेलं आहे. ती काय बोलू नये काम नाही त्यांचं. आता असं फुल्यांना म्हणायचं आहे की या ठिकाणी विद्यालयामध्ये गेलेले ते शिकवलं गेलं पाहिजे. पोवाडा तर लिहिला गेला परंतु त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. शूद्रांना अज्ञानामध्ये ठेवणाऱ्या लोकांना त्या काळामध्ये खडसावला. पायरीचे 15 आदळा संत साहित्यिक झाले परंतु दास्यत्वाचा ताई शेकाला एकाच्या गळ्यातला काढून घेता आलेला नाही. धर्मचिंतन फुल्यांनी अखंडामध्ये केलं. सत्य सर्वांचे माझी माहेर, सत्य सर्वांचे माहेर, जगा माझी सुख सारे काच सत्याची धरा. सत्य सुखाला आधार बाकी सर्व अंधकार. सत्याची बाजू मानली, धर्मचिंतन मानलं. धर्माच्या जागी सत्याची उपासना महात्मा फुल्यांनी केली.
सत्य म्हणजे बंधुभाव, सत्य म्हणजे मानवी करुणा, सत्य म्हणजेच परमेश्वर. ईश्वराची कल्पना फुल्यांनी नाकारली, निर्मिकाची कल्पना फुल्यांनी मानली. धर्म देश जाती भेद नाही तिला, शोभे मनुष्याला खरी माता. हा संस्काराचा भाग आहे. धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन जी शिक्षण देणारी स्त्री असेल ती खरी माता, असं फुल्याने त्या काळामध्ये म्हटलेलं आपल्याला दिसेल मित्रांनो. सर्वांचा निर्मिक एक आहे, जगाचा पालन पोषण करताना एक आहे. मग मनुष्य परमेश्वराचा निर्माता आहे, निसर्ग निर्मित आहे. खोटे वेद म्हणून अंतजा दावेना मैदाने आणि ना, हे वेद एकदा वाचा सार्वत्रिकपणे होऊ द्या म्हणते फुले, अजूनही झालेलं नाही. सामान्य माणसाला म्हणून अडवलेलं असल्या कारणामुळं, मानसिक दशा ठेवल्या कारणामुळं, आर्थिक दशा ठेवल्या कारणामुळं यांचं शोषण झालंय. फुल्याने सांगितलं, शूद्राचं निंदून त्याची सर्व खाते त्याच्याशी वागते सोवळ्याने. किती ब्राह्मण इतरांनो विचारा सिद्धी करा, अभिमान धरा मानवाचा. अंत जानो तुम्ही उपकार स्मरा, पोटी गच्च धरा इंग्लिशाशी. विद्वान शूद्रानो जागे करे वाना, तपासून बघा ना ब्रह्मगोड. मानव पदाची लाज धरा धरा, विद्वान खरा मुला मुली. हे बघा अखंड त्या काळामध्ये. कल्पकतेचे देव कोरेले उन्हड्या, रचले पाखणे हितासाठी. अवयव बुद्धी दोघांचा सारखी, ब्राह्मण का सुखे झाला फार. सत्तेच्या मध्याने विद्याबंध केली, शूद्राने मानिले सर्व काळ. हे सगळे अभंग सुद्धा आपण जर फुल्याचे बघायला लागलो तर या फुल्याने याच्यामध्ये एकच मान्य केलेले आहे की या कवितेमधून की धर्म पेक्षाही परमेश्वरापेक्षाही इथं सर्वश्रेष्ठ माणूस आहे. या माणसाच्या व्यतिरिक्त जगामध्ये कुणीच सर्वश्रेष्ठ नाही. हे माणसासाठी निर्माण केलेलं आहे. माणसांमध्ये स्त्री पुरुषांपेक्षा काकणभर श्रेष्ठ आहे. हे फुल्याने त्या काळामध्ये मांडणी केलेली आपल्याला दिसेल मित्रांनो. आणखीन एका ग्रंथाचा उल्लेख आपल्याला केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. बिशिक आहे ते आता की महात्मा फुलेने शेतकऱ्याचा आसूड नावाचा ग्रंथ 1883 मध्ये लिहिला. 1883, 1983 ला आणि 1920 ला 2 वर्ष जवळपास या ग्रंथाला झाली, होऊन गेली. अडीच 2 वर्ष 50 वर्ष होतील. हे आसूड लिहिल्याच्या नंतर शेतकऱ्याने भारत देशात शेतकऱ्याची दुर्दशा कशी झालेली आहे आणि हे फुले सातत्याने सांगताना आपल्याला जुने शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवून दररोजच्या व्यवहारातील शब्द येऊन पुस्तकाची रचना फुलेने या काळामध्ये केलेली आपल्याला असेल. आणि शेतकऱ्याचा आसूड हे लेखन मराठी गद्य साहित्यातील फार मोठं एक मोलाची भर असं आपल्याला म्हणता येईल. मग संवत्सर असेल, इशारा असेल, हे तर रचना फुलेने केलेले आपल्याला दिसून येतेच. आणि म्हणून मित्रांनो, शेतकऱ्याच्या आसूडामध्ये फुल्याने त्या काळामध्ये मानलेल्या शेतकऱ्याचं शोषण कोण कोण करतात की पुढे त्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याचं शोषण केलं जातं. धर्माचे अनुषंग शोषण करतात, अधिकारी शोषण करतात. आणि म्हणून हे शोषण करणारे एकदा बंद केलं पाहिजे. आणि या जोपर्यंत शेतकऱ्याला पाणी, वीज, धान्य, बियाणे मिळत नाही तोपर्यंत प्रगती होणार नाही. तेव्हापासून सांगितली कारण आज तागायतपर्यंत तीच आहे. या शेतकऱ्यावर आपत्ती येणं म्हणजे मानव जातीवरची आपत्ती आहे. जगाचा हा पोशिंदा आहे, तो जगला तर आपण जगू. आणि म्हणून पहिल्यांदा या ठिकाणी शेतकरी जगला पाहिजे. त्याच्या मालाला योग्य अशा प्रकारचा भाव आपण दिलाच पाहिजे. हे फुल्याने त्या काळामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, हे एकदा लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून या शेतकऱ्याचे प्रश्न सुटण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1942-46 मध्ये पाणी प्रश्न असेल, वीज मंडळ असेल, याच्यात काम करत असताना शेतकऱ्यांचे बाबासाहेबांचं एक पुस्तक आहे. 25,000 लोक घेऊन मोर्चा केलेला आहे. 11 परिषदा बाबासाहेबांनी याच्या निर्माण केल्या. शेतकऱ्याचे फुले आणि बाबासाहेब आंबेडकर आहेत, हे एकदा लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही जमिनीला पाणी देण्यासाठी उत्तरेकडे नद्या दक्षिणेकडे नेल्या पाहिजेत आणि नदीचे एक जाळे निर्माण केले पाहिजे. तेव्हा हा देश सुजलाम सुफलाम होईल आणि शेतकऱ्याचे संपूर्ण प्रश्न सुटतील आणि हा देशाचा विकास होईल, गरिबाचा विकास होईल. ही तेव्हापासून केलेली मांडणी अजूनही होताना आपल्याला दिसत नाही मित्रांनो. हिराकूड धरण हे बाबासाहेबांनी सांगितलं, पंजाब हिरवागार झाला, देशाला गहू पुरवतो. राधानगरी धरण बघा कोल्हापूरचं झालेलं, पश्चिम महाराष्ट्र किती पुढे. आणि मग या गरीब पोराचे असणारे प्रश्न या ठिकाणी सुटले जातात. समाजात उत्पन्न वाढतं आणि समाज आणि देश आर्थिकदृष्ट्या सबळ आणि समृद्ध होताना आपल्याला दिसून येईल. फुल्यानी बाबासाहेबांनी एक नवं अशा प्रकारचं स्वप्न या काळामध्ये पाहिलं की या देशामध्ये धर्म जातीच्या पलीकडे जाऊन माणूस मोठा आहे. त्या माणसाचे प्रश्न सोडवले पाहिजेत. त्याचं शोषण न करता संपूर्ण समाज
या ठिकाणी सुखी आणि संपन्न झाला पाहिजे आणि तो समाज सुखी आणि संपन्न होईल. जाती या ठिकाणी मोडतील, स्त्रीभेद या ठिकाणी कमी होईल आणि भारतीय संविधानाच्या आधारे सर्वच लोकांना माणूस म्हणून मिळालेल्या स्वातंत्र्यामध्ये सर्वांना जगता येईल. आणि म्हणून त्या काळामध्ये एक नवी मांडणी या महापुरुषांनी त्या कालखंडामध्ये केली गेलेली आपल्याला दिसून येईल. आणि प्रदीर्घ अशा प्रकारची समाजाची सेवा केल्या कारणामुळं महात्मा फुल्यांना महात्मा ही पदवी दिली गेलेली आपल्याला दिसून येते. आणि शेवटी अर्धांगवायू आला मित्रांनो फुल्यांना. अर्धांगवायू आल्याच्या नंतर फुल्यांचा मृत्यू होण्याच्या अगोदर 1889ला मृत्यू होण्याच्या अगोदर महात्मा फुल्यांनी सार्वजनिक सत्य धर्म डाव्या हाताने हा ग्रंथ लिहून पूर्ण केला मित्रांनो. आणि 1890ला फुल्यांचा मृत्यू झाला आणि 1891ला बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. एक महापुरुष गेला आणि दुसरा महापुरुष जन्माला आलेला आपल्याला दिसून येईल. हे प्रत्येक कालखंडामध्ये चलत असणं आपल्याला दिसेल, हे घडत असणं आपल्याला दिसून येईल. आणि मग या महापुरुषांनी त्या काळामध्ये फार मोठी क्रांती केली आणि आपल्या ग्रंथातून मानवतावादी विचार व्यापक मांडलेले आपल्याला दिसून येतात. आणि या विरोधाच्या पाठीमागची फुल्यांची तळमळ बघा. फुल्यांना काय, बाबासाहेबांना काय, विशेष जो कोणी समाज असेल त्या समाजानं ज्यांचं शोषण केलेलं आहे, शोषण करणारा वर्ग जगाच्या पाठीवरचा इंग्रज असो किंवा अन्य कोणी असो, त्यांनी याच्यापुढे हे शोषण करू नये. सज्ञानी माणसाने अज्ञान माणसाला अज्ञानामध्ये जास्त ठेवून राज्य करणं हे शहाणपणाचं लक्षण नाही. उलट सज्ञानी माणसाने अज्ञान माणसाला साक्षर करून या समाज प्रवादामध्ये आणून माणूस म्हणून त्यांना जगू दिलं गेलं पाहिजे आणि माणूस म्हणून त्यांना या ठिकाणी वागवलं पाहिजे, ही एक अपेक्षा या ठिकाणी होती. आणि असं एक विश्व कुटुंबवाद फुल्यांना त्या काळामध्ये मांडायचा होता. आणि मानवी व्यक्ती स्वातंत्र्याचा जाहीरनामाच प्रामुख्याने जो फुल्यांनी विश्व कुटुंबवाद सार्वजनिक सत्य धर्मामध्ये मांडला ते सुद्धा भारतीय संविधानामध्ये आले गेलेलं आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून फुले या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचे विचारवंत ठरले गेलेले आपल्याला दिसून येतात. इतर विचारवंत वेगळे आणि फुले वेगळे, ते बोलके आहेत. फुले उक्ती आणि कृतीमध्ये विसंगती नसणारे, बोला तसे चाले त्याची वंदावी पाऊले, असेच फुल्यांचे विचार या काळामध्ये होते. असे एक विश्व कुटुंबवाद निर्माण करायचा आहे की ज्या व्यवस्थेमध्ये कोणीही कोणाचं शोषण करणार नाही, माणसं म्हणून माणसाला वागवतील आणि भुकेल्याची भूक आणि तारुण्याची ताण भागवणारी एक नवी संस्कृती या ठिकाणी जन्माला यावी ही अपेक्षा फुल्यांनी व्यक्त केली होती. आणि तीच अपेक्षा भारतीय संविधानाच्या अनुषंगाने येताना आपल्याला दिसते. आणि भारतीय संविधान म्हणजे विश्व कुटुंबाची आणि त्याचबरोबर मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा फुल्यांनी जो मानला तोच आपल्याला तिथेही पाहायला मिळतो आहे. आणि म्हणून फुल्यांची ही परिवर्तनवादी विचारसरणी, क्रांतिकारी विचारसरणी, सत्यशोधक समाजाचं काम, शेतकऱ्याचा असूड, शेतकऱ्याची कैफियत, हे सगळे जर आपण बघितले तर फुल्यांनी त्या काळामध्ये प्रचंड अशा प्रकारचं काम मित्रांनो केलेलं आहे. आणि म्हणून फुल्यांनी सार्वजनिक सत्य धर्म, शेतकऱ्याचा असूड, गुलामगिरी, ब्राह्मणाचे कसब, अखंड, तृतीयरत्न नाटक, अस्पृश्यांची कैफियत, शिवाजी महाराजांचा पोवाडा, अभंग, दीनबंधू नियतकालिकांचं संपादक, मालक, असं अनेक ठिकाणी फुल्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी भूमिका वठवलेल्या आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून फुले महाराष्ट्रातील थोर विचारवंत, निबंधकार, कवी, साहित्यिक आहेत. फुल्यांनी पहिल्यांदा निबंध लिहिले केशवसुताच्या अगोदर. मग फुले पहिले कवितेचे जनक. चिपळूणकरांच्या अगोदर महात्मा फुलेने शेतकऱ्याच्या असूडमध्ये निबंध लिहिले म्हणून फुले पहिले निबंधकार. याचबरोबर विजय जनार्दन कीर्तनेच्या अगोदर फुलेने पहिल्यांदा तृतीयरत्न नाटक लिहिलं म्हणून फुले पहिले नाटककार. म्हणजेच फुल्यांना आधुनिक मराठी वाङ्मयाचे जनक आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराचे पहिले बोलके आणि कर्ते सुधारक आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. एक विश्व कुटुंबवाद, एक मानवी हक्काचा जाहीरनामा की जेणेकरून निसर्गाने आणि मानवाने निर्माण केले अधिकार आणि उत्पन्नाची साधने, जगण्याची साधने हे सर्वांना या ठिकाणी मिळावेत आणि संपूर्ण समाज सुखाने संपन्न व्हावा, अशीच भूमिका महात्मा फुले यांची पाठीमागं होती. पुढच्या तासामध्ये आपण महात्मा फुलेच्या अखंडाचा विचार आपण करूया. ब्राह्मणाचे कसब आणि अखंड, त्या अखंडामध्ये कोळंबीन नावाची जी कविता अभ्यासाला लावलेली आहे तिचा विचार पुढच्या तासामध्ये करू. इथे थांबूया.